नमस्कार मित्रांनो, गणित बुद्धिमत्तेच्या रेकॉर्डेड बॅचमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, मागच्या भागामध्ये आपण सांकेतिक चिन्हाचा वापर करून गणित कसे सोडवायचे, बॉडमास पद्धतीने गणित कसं सोडवायचे ते आपण पाहिलं होतं, जे की चौथ्या नंबरचं गणित मित्रांनो आपलं मिस्टिकमध्ये या ठिकाणी येत होतं। त्यामुळे याचं उत्तर आपण आता या ठिकाणी पाहूयात। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी आज आपण अल्फाबेट्सवर महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत, परंतु हे जे काय पहिलं 4 नंबरचं जे काय गणित हे आपण सर्वप्रथम पाहूयात, त्याच्यानंतर आपण अल्फाबेटला सुरुवात करूया। अल्फाबेटवर मित्रांनो 100% परीक्षेला प्रश्न विचारला जातो। या ठिकाणी काय म्हणले पहा, 16 16च्या नंतर 16 भागाकारामध्ये 12 -4 गुणाकारामध्ये 7 + 3। सर्वप्रथम काय करायचं, मी तुम्हाला सर्वप्रथम काय सांगितलं, भागाकार करायचा। भागाकार करायचा म्हणजे 12 ने आपण 16ला जर भाग जर दिला तर भाग जाणार का, नाही जाणार। म्हणून काय करूया, सर्वप्रथम काय 16 16च्या नंतर छेदामध्ये 12 12 त्याच्यानंतर -4 गुणाकारामध्ये 7 आणि +3 बरोबर किती, अशा स्वरूपाचं गणित आपल्याला विचारले। मग आपण 4 ने भाग देऊ शकतो। 4 × 1 = 4 4 × 4 = 16 4 × 3 = 12 म्हणजे या ठिकाणी किती आला, 4/3 आणि नंतर आता गुणाकार करायचा म्हणजेच मायनस चिन्ह जसं असतं तसं 4 × 7 = 28 4 × 7 = 28 प्लसचं चिन्ह जसं असतं तसं आणि 3। ठीक आहे, मग आता काय करायचं, 4/3 या ठिकाणी -28 आणि +3 मायनस प्लसचं काय होतं मित्रांनो, मायनस होतं। हे अतिशय मायनस मिस्टेक आहे पहा, अतिशय मित्रांनो मायनर मिस्टेक या ठिकाणी, छोट्या मिस्टेक या ठिकाणी होऊ शकतात। मायनस आणि प्लस या चिन्हाचं नेहमी मित्रांनो मायनस होत असताना मोठ्या संख्येचं चिन्ह त्याला येत असतं। म्हणजे या ठिकाणी पहा -28 + 3 म्हणजे मायनस प्लस काय होणार, मायनस होणार। याचा अर्थ 28 मधून 3 गेला, 28 मधून 3 गेल्याच्या नंतर किती राहतात, 25 राहतात। 25 राहतात, परंतु ते कसे राहतील, आता 28 या ठिकाणी मोठी संख्या आहे आणि मोठ्या संख्येचं चिन्ह याला लागणार म्हणजे -25 राहणार। -25 म्हणजे 4/3 -25। तर याचं उत्तर काय येणार पहा, 3 या ठिकाणी भागाकारामध्ये इकडे गेल्याच्या नंतर गुणाकारामध्ये जातील म्हणजे 25 × 3 = 75 होतील। 25 × 3 = 75 आणि हे मायनस चिन्ह जसं असतं तसं 75 मायनस भागाकारामध्ये 3 आणि हे जे काही 4 हे जसे असतं तसे 4 राहतील। मग 75 मधून जर 4 गेले तर -75 मधून -4 जर गेले तर किती राहतील मित्रांनो, 71 राहतील। 71 छेदामध्ये 3 राहतील, परंतु हे 4 आणि -75 मध्ये मोठी संख्या आहे 75 म्हणजे मोठी संख्येचं चिन्ह काय, मायनस आहे, म्हणून या ठिकाणी मायनस येणार 71 म्हणजे 71 मायनस छेदामध्ये 3 हे असणार या प्रश्नाचं उत्तर। म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता। तर पहा, आता पाहणार आहोत आपण अल्फाबेट्स। आता अल्फाबेटची सिरीज पाहत असताना मित्रांनो, अल्फाबेटवर तुम्हाला वेगवेगळ्या लॉजिकनं परीक्षेत प्रश्न विचारला जातो। अल्फाबेट लिहिण्याची पद्धत पहा, तुम्हाला अल्फाबेट्समध्ये एकूण किती 26 अक्षरे आहेत, किती एकूण 26 अक्षरे आहेत। याच्यामध्ये काय करायचं, तुम्हाला सर्वप्रथम ए पासून तर एम पर्यंत एकूण 13 आहेत, म्हणजे एम पर्यंत लिहायचं। त्याच्यानंतर एमच्या नंतर पहा खाली, एमच्या नंतर एन, एनच्या नंतर एम एन ओ पी क्यू आर एस टी अशा स्वरूपामध्ये तुम्हाला ABCD लिहायची, ठीक आहे। परंतु या ठिकाणी मी अशा स्वरूपामध्ये लिहिली, परंतु तुम्हाला कधीसुद्धा गणित सोडत असताना किंवा अल्फाबेट्सवरील क्वेश्चन सोडत असताना तुम्हाला एमच्या नंतर एन, एनच्या नंतर एम एन ओ पी क्यू आर म्हणजे 13च्या नंतर 14 इथे लिहा, 15 16 17 18 19 20 असे उलट्या स्वरूपामध्ये, म्हणजे झेडच्या खाली एच्या खाली झेड आला पाहिजे अशा स्वरूपामध्ये। कारण की तुम्हाला परीक्षेला प्रश्न यावर कसे विचारले जातात पहा, कधी कधी तुम्हाला काय दिलं जातं, कधी कधी सांकेत दिला जातो पहा, कधी दिलं जातं पहा A E आणि D असं दिलं जातं। आता याचं संकेत जर वापरायचं झालं तर 1 देतात, त्याच्यानंतर 5 देतात, त्याच्यानंतर 4 देतील। मग हा जर संकेत तुम्हाला जर पाहिलं तर A एका नंबर आहे म्हणून 1 दिला, E 5 नंबरला म्हणून 5 दिला, D 4 नंबर आहे म्हणून 4 दिला। कधी कधी D देतात, D दिल्याच्या नंतर D 4 नंबर आहे म्हणून 4चा वर्ग 16। कधी कधी H देतात, H कितव्या नंबरला आहे, 8व्या नंबरला म्हणून 8चा वर्ग 64। अशा स्वरूपामध्ये तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जातात। हे परीक्षेमध्ये जे की प्रश्न पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक सर्व स्पर्धा परीक्षेसाठी विचारले जातात। आता यामध्ये जर पाहिलं तर कधी कधी काय देतात, DW त्याच्यानंतर AZ त्याच्यानंतर देतात तुम्हाला MN, मग म्हणतात समोरची जोडी सांगा, मग तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिले जातील। म्हणजे डीच्या जोडीला W आहे, Wच्या खाली म्हणजे एकमेकाच्या हे विरुद्ध आहेत, एकमेकाच्या कसे विरुद्ध आहेत। आता हे कसं विरुद्ध तुम्हाला कसं कळणार, तर पहा मी या ठिकाणी ABCD लिहितो पहा, A B C D E F G H I J K L M त्याच्यानंतर N O P Q R S T U V W X Y आणि Z ही झाली मित्रांनो तुमची या ठिकाणी ABCD। म्हणजेच पहा एकमेकाच्या विरुद्ध, पहा या ठिकाणी एमच्या विरुद्ध म्हणजे एमच्या सोबत काय असणार, एन असणार, एलच्या सोबत काय असणार, ओ असणार, त्याच्यानंतर केच्या सोबत काय असणार, पी असणार, पीच्या सोबत काय असणार,
क्यू असणार, त्याच्यानंतर पहा जेच्यासोबत क्यू, त्याच्यानंतर आयच्या सोबत आर येणार, म्हणजे एकमेकाच्या विरुद्ध ईच्या सोबत विरुद्ध व्ही येणार. अशा स्वरूपामध्ये एकमेकाच्या विरुद्ध जे काही शब्द येतात ते सुद्धा तुम्हाला परीक्षेला विचारले जातात. त्यामुळे हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे. एमच्या विरुद्ध काय येणार, एचच्या विरुद्ध काय येणार, आयच्या विरुद्ध काय येणार, किंवा एमचा क्रमांक कुठला, वायचा क्रमांक कुठला. तर पहा ए 1 क्रमांकावर, बी 2 क्रमांकावर, सी 3 क्रमांकावर, डी 4थ्या क्रमांकावर, ई 5व्या क्रमांकावर, एफ 6व्या क्रमांकावर, जी 7व्या क्रमांकावर. आता हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, हे पाठच करून ठेवायचे. हे पाठच करून ठेवा. तुम्हाला जर म्हणलं यस कोणत्या क्रमांकावर, यस कोणत्या क्रमांकावर, 19व्या क्रमांकावर. तुम्हाला जर म्हणलं के कोणत्या क्रमांकावर, 11व्या क्रमांकावर. तुम्हाला जर म्हणलं डी कोणत्या क्रमांकावर, 4थ्या क्रमांकावर. तुम्हाला म्हणलं एम कितव्या क्रमांकावर, 13व्या क्रमांकावर. हे तुम्हाला या ठिकाणी लक्षातच ठेवायचे. आता एकमेकाच्या विरुद्ध कसे राहतात ते सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे मित्रांनो परीक्षेमध्ये अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात उलटसुलट. त्यामुळे तुम्हाला ABCD लिहून घ्यायचे ज्यावेळेस परीक्षेला जातो त्यावेळेस. आता पहा एच्या नंतर पहा सी, सीच्या नंतर ई. आता ईच्या नंतर पुढचं कोणते. आता या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो पहा एच्या नंतर काय दिलेलं आहे, बी सोडला, सी घेतला. सीच्या नंतर डी सोडला आणि ई घेतला. आता ईच्या नंतर आपल्याला एक सोडायचा, ई, एफ आणि जी घ्यायचा. म्हणजे आपलं उत्तर काय असणार या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, म्हणजे एक सोडून एक आपण या ठिकाणी घेत आहोत. ठीक आहे, अशा स्वरूपामध्ये तुम्हाला हे सोडवायचे आहेत. त्याच्यानंतर पहा 2 नंबर. पहा आता 2 नंबर काय दिलं आपल्याला, याच्यामध्ये सोर सुद्धा आहेत, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे. AEIOU हे 5 स्वर या ठिकाणी अल्फाबेट्समध्ये आहेत. AEIOU हे 5 स्वर या ठिकाणी या अल्फाबेट्समध्ये आहेत. मग तुम्हाला याचे क्रमांक सुद्धा लक्षात ठेवायचे. AEIO आणि यू याचे क्रमांक सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे. तर पहा या ठिकाणी AEIO. आता पुढं काय येईल तर यू येईल, पुढं काय येईल यू येईल. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी हे जे काही तुम्हाला AEIOU हे जे काही स्वर आहेत, हॉवेल्स आहेत, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर पहा ईच्या नंतर जी, जीच्या नंतर आय. ईच्या नंतर पहा ईच्या नंतर जी, जीच्या नंतर आय, आयच्या नंतर काय येईल. म्हणजे ABCD EF G H आणि आय. म्हणजे काय घेतलं पहा ईच्या नंतर काय घेतला, एक सोडून दिला जी घेतला, जीच्या नंतर एस सोडून दिला आय घेतला. त्याच्यानंतर पहा आयच्या नंतर आता आपल्याला एक सोडून पुढं कोणतं येईल पहा EFGHIJ आणि के. म्हणजे पुढं काय एकचा गॅप दिला म्हणून के येणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. अशा स्वरूपामध्ये तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला जातो. त्याच्यानंतर पहा आता या ठिकाणी जर पाहिलं तर तुम्हाला मी जर म्हणलं आता हे लक्षात कसं ठेवायचं. पहा मित्रांनो या ठिकाणी पहा ए कोणत्या नंबरला आहे, 1 नंबरला. बी कोणत्या नंबरला आहे, 2 नंबरला. सी कोणत्या नंबरला आहे, 3 नंबरला. ABCD कोणत्या नंबरला आहे, 4 नंबरला. डीच्या नंतर पहा ABCD EFGHIJKLMNOPQR. आता या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो आपल्याला जागा पुरत नाही, थोडंसं मी लहान अक्षरामध्ये लिहितो, थोडंसं लहान करतो या ठिकाणी, म्हणजे आपल्याला थोडंसं लिहिण्यासाठी मदत होईल. पहा ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXY आणि झेड. आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि 26 ही झाली मित्रांनो आपली मांडणी. आता काय करायचं तर एकमेकाच्या विरुद्ध कोणते येतात ते सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर कोणत्याचा क्रमांक कोणता आहे. मी तुम्हाला म्हणलं टी कितव्या क्रमांक, T20 म्हणजे T20 असं लक्षात ठेवा. T20 म्हणजे ती कितव्या क्रमांकावर, 20व्या क्रमांकावर. त्याच्यानंतर मी म्हणलो तुम्हाला आता पहा के म्हणजे काय मित्रांनो, के म्हणजे किंग म्हणजे काय, एकावर एक असणारे किंग म्हणजे के म्हणजे काय, किंग म्हणजे राजा म्हणजे एकावर एक असलेले राजा. हे 2 राज्य लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर पहा एम कितव्या क्रमांक आहे, 13व्या क्रमांकावर. तर मिडलला आहे म्हणजे 26 असल्यामुळे एम कितव्या क्रमांक आहे, 13. म्हणजे म्हणजे मिडल म्हणजे मध्य क्रमांक म्हणजे 26 असल्यापैकी 26चा मध्य क्रमांक येणार 13 म्हणजे 13 लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर पहा पी म्हणजे काय मित्रांनो, P 16 7. आता हे लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला काय करायचं, थोडंसं स्ट्रिक या ठिकाणी मी सांगतो तुम्हाला.
लक्षात कसं ठेवायचं? आता हे लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला काय करायचं मित्रांनो, आता मी माझं स्वतःचं नाव लिहितो पहा, कैलास. मग तुम्ही स्वतःचं नाव लिहा, मित्राचं नाव लिहा. मग पहा के कितव्या क्रमांक आहे? 11व्या क्रमांकावर म्हणून 11 लिहा. ए कितव्या क्रमांक? 1 पहिल्या क्रमांकावर. आय कितव्या नंबरवर आहे? 9व्या क्रमांकावर. एल कितव्या नंबर आहे? 12व्यावर आहे. आय की 1 कितव्या? 1वे. एस कितव्या नंबरवर? 19व्या क्रमांकावर. एच हे असं तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे याचे जे काही क्रमांक लक्षात ठेवायचे असतील तुम्हाला तुमच्या मित्राचं, घरातल्या मंडळीचे सर्वांचे नावं लिहा, सर्वांचे नाव लिहा. मग त्याच्या खाली कोणता अक्षर येतो, त्याच्या खाली कोणता येतो, डी कोणत्या क्रमांकावर, बी कोणत्या क्रमांकावर, सी कोणत्या क्रमांकावर, एच कोणत्या क्रमांकावर, टी कोणत्या क्रमांकावर, आर कोणत्या क्रमांकावर, हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं. हे कसं? तर मग तुम्हाला मित्र मैत्रिणी ज्याचे नाव लिहायचे आणि ते तुम्हाला खऱ्या ठिकाणी त्याच्या खाली एक लिहून ठेवायचं. उदाहरणार्थ मी जर म्हणलं रघुनाथ, तर आर कितव्या क्रमांकावर? 18व्या क्रमांकावर. जी कितव्या क्रमांकावर? तर जी 7व्या क्रमांकावर. जी सेवन परिषद तुम्हाला माहिती आहे, जी 7 म्हणजे 7व्या क्रमांकावर. एफ म्हणलं तर एफ कितव्या? 6व्या क्रमांकावर. अशा स्वरूपामध्ये तुम्हाला पाठ करायचे आहे. उदाहरणार्थ आता मी तुम्हाला सांगतो. आता या ठिकाणी मी लिहितो पहा प्रमोद. आता मी या ठिकाणी जर लिहिलं पहा प्रमोद नावाचा शब्द लिहिला मी प्रमोद. या ठिकाणी आपण कॅपिटल नाही स्मॉल अक्षरामध्येच लिहूयात पहा प्रमोद. मग प्रमोद लिहिल्याच्या नंतर आता तुम्हाला संकेत याची माहीत असतं गरजेचं आहे. तर पी साठी किती येतो? 16 येतो म्हणून 16 लिहा. आर साठी पीच्या नंतर आर साठी किती येतो? 18 येतो. एक्स आय साठी किती? 1 आहे. ए साठी किती? 1 येतो. एम कितव्या क्रमांकावर? 4थ्या क्रमांकावर. ओ कितव्या क्रमांकावर? 15व्या क्रमांकावर. डी कितव्या क्रमांकावर? 4थ्या क्रमांकावर. म्हणजे 16, 18, 1, 13, 15 आणि 4 हे तुम्हाला माहीत असेल. त्याच्यानंतर पहा मी लिहिलं या ठिकाणी पूजा. हे पूजा मी मुलीचं नाव लिहिलं पूजा. ठीक आहे. काय लिहिलं मी? पूजा. या ठिकाणी पहा लिहिलं मी पूजा. मग पी कितव्या क्रमांकावर? पी 16व्या क्रमांकावर. ओ कितव्या क्रमांकावर? 15व्या क्रमांकावर. ओ कितव्या क्रमांकावर? 15व्या क्रमांकावर. जी कितव्या क्रमांकावर? 10व्या क्रमांकावर. ए कितव्या क्रमांक? 1व्या क्रमांकावर. हे तुम्हाला असं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर मी लिहितो पहा राजन. राज आणि न राजन लिहिलं. मग आर कितव्या क्रमांकावर? 18व्या क्रमांकावर. ए कितव्या क्रमांकावर? पहिल्या क्रमांकावर. जे कितव्या क्रमांकावर? 10व्या क्रमांकावर. ए कितव्या क्रमांकावर? पहिल्या क्रमांकावर. एन कितव्या क्रमांकावर? 14व्या क्रमांकावर. हे तुम्हाला असं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर मी लिहितो पहा वैजनाथ. नाथ हे लिहिलं मी वैजनाथ. मग व्ही कितव्या क्रमांकावर? व्ही आहे 22व्या क्रमांकावर. ए कितव्या क्रमांकावर? पहिल्या क्रमांकावर. आय कितव्या क्रमांकावर? 9व्या क्रमांकावर. जे कितव्या क्रमांकावर? 10व्या क्रमांकावर. एच कितव्या क्रमांकावर? एन हे वाटते ते. एन कितव्या क्रमांकावर? 14व्या क्रमांकावर. ए कितव्या क्रमांकावर? पहिल्या क्रमांकावर. टी कितव्या क्रमांकावर? T20 20व्या क्रमांकावर. एच कितव्या क्रमांकावर? एच कितव्या क्रमांकावर मित्रांनो? GH म्हणजे 8व्या क्रमांकावर. किती? 8व्या क्रमांकावर. अशा स्वरूपामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचे. म्हणजे काय करायचं? आपले मित्र मैत्रिणी किंवा गावाचं सुद्धा नाव लिहू शकता. नागपूर तुम्हाला सरळ दिलं जाईल. नागपूर हा शब्द एन कितव्या क्रमांकावर येतो मित्रांनो? एन 14व्या क्रमांकावर. ए कितव्या क्रमांकावर? पहिल्या क्रमांकावर. जी कितव्या क्रमांकावर? GH म्हणजे जी 7व्या क्रमांकावर. त्याच्यानंतर पी कितव्या क्रमांकावर? 16व्या क्रमांकावर. यू कितव्या क्रमांकावर? यू येणार मित्रांनो या ठिकाणी 21व्या क्रमांकावर. आणि आर कितव्या क्रमांकावर? 8व्या क्रमांकावर. मग लिहिलं जाईल तुम्हाला नागपूर हा शब्द एका सांकेतिक भाषेमध्ये 41, 17, 16, 21, 18 असा लिहिला जातो. तर त्याच सांकेतिक भाषेमध्ये मुंबई हा शब्द कसा लिहिला जाईल? मुंबई. मग तुमच्या लक्षात आलं पाहिजे काय नाही ह्याचे जे काही क्रमांक आहेत ते दिलेले आहेत. मग एम कितव्या क्रमांकावर? 13व्या क्रमांकावर. यू कितव्या क्रमांकावर? 21व्या क्रमांकावर. एम कितव्या क्रमांकावर? 13व्या क्रमांकावर. बी कितव्या क्रमांकावर? 2ऱ्या क्रमांकावर. ए कितव्या क्रमांकावर? पहिल्या क्रमांकावर. आय कितव्या क्रमांकावर? आय कितव्या क्रमांकावर? तर आय 9व्या क्रमांकावर झालं. आय कितव्या? 9व्या क्रमांकावर. म्हणजे 13, 21, 13, 21, 9 असं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. म्हणजे तुम्हाला गावाचं नाव देतील, शहराचं नाव देतील किंवा एखाद्या प्लेयरचं किंवा कोणाचं नाव देतील. म्हणजे एका सांकेतिक भाषेमध्ये याला हे म्हटलं जातं तर त्याच सांकेतिक भाषेमध्ये त्याला काय वापरलं जाईल असं सुद्धा दिलं जाऊ शकतं. किंवा असं सुद्धा तुम्हाला दिलं जाऊ शकतं की डी साठी W वापरला, डी साठी W वापरला, ए साठी Z वापरला, ए साठी Z वापरला तर एम साठी काय वापरलं जाईल. मग तुमच्या लक्षात आलं पाहिजे डीच्या जोडीला W येतं कारण की डीच्या विरुद्ध W आहे, एच्या विरुद्ध Z आहे तर एमच्या विरुद्ध काही एन आहे म्हणून याचं उत्तर काय असणार? एन. म्हणजे एकमेकाच्या विरुद्ध. किंवा असं सुद्धा विचारलं जाईल की तुम्हाला हे सुद्धा विचारलं जाईल की पहा डी काय पहा या ठिकाणी 1 मिनिट. डी बरोबर 16, ई बरोबर 5 तर एम बरोबर किती? मग पहा डी कितव्या? 4थ्या क्रमांकावर. मग डीचा वर्ग 4 झाला 16. त्याच्यानंतर ई
ई 5व्या क्रमांकावर, 5चा वर्ग 25 म्हणजे 25व्या क्रमांकावर. त्याच्यानंतर एम कितीव्या क्रमांकावर, 13व्या क्रमांकावर. मग 13चा वर्ग किती, 169, म्हणजे याचं उत्तर येईल 169. अशा स्वरूपामध्ये तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जातात. तर मित्रांनो, चांगल्या प्रकारे अल्फाबेट्स करा. त्याचे एकमेकाच्या विरुद्ध येणारे अंक कुठले, त्याच्यानंतर त्यांच्यासोबत चालणारे अंक कुठले, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं. यावर आधी तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला जातो. त्यामध्ये स्वर कोणते आहेत, AEIOU हे स्वर आहेत, यांचेसुद्धा तुम्हाला नंबरिंग लक्षात ठेवायचे. AEIOU, AEIOU याचे नंबर लक्षात ठेवायचे. एचा नंबर 1 आहे, ईचा नंबर 5 आहे, आयचा नंबर 9 आहे, ओचा नंबर किती आहे, 15 आहे, आणि यूचा नंबर आहे 21. अशा स्वरूपामध्ये तुम्हाला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. असे सुद्धा प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जातात. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी थांबूयात. अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करणं गरजेचं असणार आहे. थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय.